Good morning, dear students. I am Dr. G.B. Shenge, Assistant Professor, Department of Agronomy, College of Agriculture, Baramati. This is our next lecture of Agro 113. This is the lecture number 5. Title of this lecture is Solar Radiations. Okay. In last lecture मध्ये आपण लेक्चर कोणता टॉपिक पाहिला? लास्ट लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 4 बघितलं. विंड हा टॉपिक बघितला. विंड म्हणजे काय? इन लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं विंड म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ विंड, एअर इन मोशन दॅट इज कॉल्ड एज विंड. त्याच्यामध्ये नंतर आपण टाईप्स ऑफ विंड पाहिले. नंतर सायक्लॉन म्हणजे काय, अँटी सायक्लॉन म्हणजे काय, लँड ब्रीज म्हणजे काय आणि सी ब्रीज म्हणजे काय, हे आपण विंड ह्या टॉपिकमध्ये पाहिलं. आता हा दिस इज द नेक्स्ट लेक्चर ऑफ आवर कोर्स, दॅट इज लेक्चर नंबर 5. टायटल ऑफ दिस लेक्चर इज सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशन हे टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सोलार रेडिएशन्स. नंतर सोलार कॉन्स्टंट म्हणजे काय, डिप्लिशन ऑफ सोलार रेडिएशन, डिप्लिशन कशामुळे होतं सोलार रेडिएशनचं. नंतर शॉर्ट वेव्ह रेडिएशन म्हणजे काय आणि लॉंग वेव्ह रेडिएशन म्हणजे काय, आणि थर्मल रेडिएशन आणि नेट रेडिएशन म्हणजे काय, आणि अल्बिडो, हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट सी द व्हॉट इज मीन बाय सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशन म्हणजे काय, सोलार रेडिएशन म्हणजे काय, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, रेडिएशन म्हणजे आहे किरणे. ओके, सूर्यकिरणे. ओके, दॅट इज कॉल्ड एज सोलार रेडिएशन. डेफिनेशन म्हणजे काय आहे सोलार रेडिएशनची? द एनर्जी विच इज इमिटेड बाय द सन. ओके, दॅट इज कॉल्ड एज सोलार रेडिएशन. द एनर्जी विच इज इमिटेड मीन्स उत्सर्जित. ओके, प्रोड्युस्ड बाय द सन, दॅट इज कॉल्ड एज सोलार रेडिएशन. The definition is solar radiation is the radiant energy which is emitted by the sun from a nuclear fusion reaction that creates the electromagnetic energy, that is called as solar radiation. Okay, the radiant energy, the energy which is produced, emitted means उत्सर्जित. ओके, जी एनर्जी सूर्यापासून उत्सर्जित झालेली असते, प्रोड्यूस झालेली असते, ती कशामुळे होते? न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन झाल्यामुळे सूर्यकिरणे काय होतात? प्रोड्यूस होतात. आणि दॅट क्रिएट्स, ते काय क्रिएट्स होतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजे काय? विद्युत चुंबकीय ऊर्जा असं आपण म्हणतो. तुम्ही 10वीमध्ये शिकला असाल. ओके, विज्ञानमध्ये व्हॉट इज मीन बाय विद्युत चुंबकीय ऊर्जा. ओके, इट प्रोड्यूस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी दॅट इज कॉल्ड एज सोलार रेडिएशन्स. द टाइम इट टेक्स द लाईट फ्रॉम द सन टू रीच द अर्थ इज 8 minutes and 20 seconds. ओके, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत जी सूर्यकिरणे येतात त्यांना पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? 8 मिनिट आणि 20 सेकंद. 8 मिनिट आणि 20 सेकंदामध्ये जे सूर्यापासून सूर्यकिरणे निघालेले आहेत ते पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी एवढा वेळ लागतो. ओके, देन सी द नेचर ऑफ सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशन नेचर. The visible light, that is solar radiation, that is called as visible light, that is called as short wave radiations. It is a form of electromagnetic radiation. Okay, visible light is a form of electromagnetic radiations. Electromagnetic radiation means विद्युत चुंबकीय ऊर्जा असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. The wavelength, visible light has a wavelength. वेवलेंथ म्हणजे काय? तरंग लांबी असं म्हटलं जातं. मराठीमध्ये वेवलेंथला काय म्हणतात? तरंग लांबी. ओके, ह्या वेवलेंथमध्ये आपल्याला व्हिजिबल लाईट दिसतात. ओके, किती आहे ते वेवलेंथ? बिटवीन 0.40 to 0.71 मायक्रोमीटर. ओके, 0.40 ते 0.71 मायक्रोमीटर वेवलेंथ. याच्यामध्ये आपल्याला व्हिजिबल लाईट काय होते? दिसते. द सन इमिट्स ओनली अ पोर्शन 44% ऑफ इट्स रॅडिएशन इन दिस रेंज. ओके, ह्या वेवलेंथमध्ये 0.40 ते 0.71 मायक्रोमीटर ही काय आहे? वेवलेंथ आहे, तरंग लांबी आहे. याच्यामध्ये सूर्यापासून किती सूर्यकिरणे उत्सर्जित होतात? 44%, 44% आउट ऑफ 100 पैकी 44% जे सोलार रेडिएशन्स आहेत, सूर्यकिरणे आहेत, ते या वेवलेंथमध्ये काय होतात? इमिट्स होतात, प्रोड्यूस होतात. आणि राहिलेली जे सूर्यकिरणे आहेत, सोलार रेडिएशन स्पॅन्स स्पेक्ट्रम फ्रॉम अप्रॉक्सिमेटली 0.1 to 4.0 मायक्रोमीटर, अबाउट 7% ऑफ द सन इमिशन. ओके, आणि 60% सूर्यकिरणे 0.1 ते 0.4 मायक्रोमीटर वेवलेंथमध्ये काय होतात? दिसतात आपल्याला. ओके, प्रोड्यूस झालेले दिसतात.
आणि 48% ओके 48% सूर्यकिरणे किती वेवलेंथ आहे त्यांची बिटवीन 0.71 टू 4.0 मायक्रोमीटर याच्यामध्ये काय झालेले दिसतात आपल्याला 48% आपल्याला सूर्यकिरणे काय दिसतात उत्सर्जित झालेली दिसतात. ओके विजिबल लाईटची वेवलेंथ किती आहे 0.40 ते 0.71 एवढी काय आहे वेवलेंथ आहे. ह्या वेवलेंथमध्ये 0.40 ते 0.71 मायक्रोमीटरमध्ये किती पर्सेंट सोलार रेडिएशन इमिट्स होतात उत्सर्जित होतात 44% 44% सोलार रेडिएशन काय होतात उत्सर्जित होतात 0.40 ते 0.71 वेवलेंथमध्ये. ओके देन 0.1 टू 4.0 वेवलेंथमध्ये किती पर्सेंट 7% सोलार रेडिएशन उत्सर्जित झालेले दिसतात आणि 0.71 ते 4.0 ह्या वेवलेंथमध्ये किती पर्सेंट 48% सगळ्यात जास्त सोलार रेडिएशन काय होतात इमिट्स होतात उत्सर्जित होतात ह्या वेवलेंथमध्ये 0.71 ते 4.0 मायक्रोमीटर. दिस द वेवलेंथ. ओके दिस द नेचर ऑफ सोलार रेडिएशन. देन सी द प्रॉपर्टीज ऑफ सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशनच्या प्रॉपर्टीज काय आहेत. ओके सूर्यकिरणे कशापासून द मेन सोर्स ऑफ सोलार रेडिएशन्स और सनलाईट इज द सन. ओके सूर्यापासून सूर्यकिरणे काय होतात तयार होतात किंवा उत्सर्जित होतात. सन इज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ आवर सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीममध्ये सन इज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ सोलार सिस्टीम ॲट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 150 to 106 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ. ओके पृथ्वीपासून सूर्य किती अंतरावरती आहे डिस्टन्सवरती आहे 150 ते 106 किलोमीटर 150 ते 106 किलोमीटर एवढं अंतर आहे सूर्य आणि पृथ्वीमधील. आणि टेम्परेचर किती आहे सूर्याचं 5780 के मीन्स केल्विन. ओके नॉट डिग्री सेल्सिअस इट इज अ केल्विन. ओके 5780 केल्विन एवढं काय आहे टेम्परेचर आहे. सोलार रेडिएशन इज रिफ्लेक्टेड स्कॅटर्ड प्रायमरली बाय क्लाउड्स पर्टिक्युलर मॅटर अँड व्हेरियस गॅसेस. ओके सूर्यापासून जे सूर्यकिरणे निघतात ते सगळेच सूर्यकिरणे पृथ्वीवरती पोहोचत नाहीत. ते जेव्हा पृथ्वीवरती पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये बरेच अडथळे असतात किंवा बरेच पर्टिक्युलर मॅटर असतात त्याच्यामुळे ते सूर्यकिरणे काय होतात स्कॅटर होतात किंवा रिफ्लेक्ट होतात. ओके स्कॅटर्ड म्हणजे काय विखुरतात. ओके विखरले जातात किंवा रिफ्लेक्ट होतात ते सोलर रेडिएशन्स अँड व्हेरियस गॅसेस. द सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग म्हणजे काय सोलार रेडिएशन काय होतात विखुरतात. ओके डिस्ट्रीब्यूट होतात. इट इज कॉज्ड बाय स्मोक फ्युम्स अँड गॅस मॉलिक्युल्स. हे सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कशामुळे होतात किंवा ते सोलार रेडिएशन सूर्यकिरणे कशामुळे विखरतात कशामुळे स्मोक किंवा फ्युम्स किंवा गॅस जे गॅस असतात ॲटमॉस्फिअरमधले किंवा धुके असेल किंवा फ्युम्स वाफा असतील तर याच्यामुळे हे काय होतात स्कॅटर होतात विखरतात. दॅट आर स्मॉल इन साईज दॅन द इन्सिडेंट रेडिएशन. आणि त्यांची साईज किती स्मॉल असते ॲज कम्पेअर टू द इन्सिडेंट रेडिएशन्स. व्हेन द ॲटमॉस्फिअर इज क्लिअर अँड ट्रान्सपरंट. जेव्हा ॲटमॉस्फिअर वातावरण क्लिअर असेल आणि ट्रान्सपरंट असेल म्हणजे ढगाळ वातावरण नसेल क्लिअर वातावरण असेल तेव्हा सूर्यकिरणे सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग इज लेस सिव्हिअर दॅन व्हेर इट इज एक्सटेन्सिव्हली पोल्युटेड. ओके तेव्हा सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग काय असतं कमी प्रमाणात असतं जेव्हा ढगाळ वातावरण नसेल क्लिअर आणि ट्रान्सपरंट वातावरण असेल तेव्हा. देन नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग. सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग पाहिलं आपण. सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कशामुळे होतं इट इज कॉज्ड बाय द स्मोक फ्युम्स आणि गॅसेस याच्यामुळं सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग होतं. आणि नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कशामुळे होतं कॉज्ड बाय डस्ट धूळ असेल फॉग असेल किंवा क्लॉड्स असतील. ओके धूळ धुके किंवा क्लॉड्स म्हणजे काय ढग म्हणतो आपण यांच्यामुळे नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग होतं. विथ द पार्टिकल साईज इज मोर दॅन 10 टाइम्स दॅन द इन्सिडेंट रेडिएशन. ओके इन्सिडेंट रेडिएशनपेक्षा पार्टिकल साईज ही 10 टाइम्स काय असते 10 पटीने जास्त असते तेव्हा नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग होतं. सिलेक्टिव्ह स्कॅटरिंगमध्ये स्मॉल साईज असते आणि नॉन सिलेक्टिव्हमध्ये लार्ज साईज असते ॲज कम्पेअर टू द इन्सिडेंट रेडिएशन. दॅट इज कॉल्ड एज नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग असं म्हटलं जातं. द सोलार रेडिएशन इज रिसिव्ड ॲट अ ग्राउंड लेवल. इट कन्सिस्ट ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट रेडिएशन. जे काही सूर्यकिरणे पृथ्वीवरती येतात ते दोन टाईपचे असतात. एक असतं डायरेक्ट रेडिएशन असतात आणि सेकंड असतात ते इनडायरेक्ट रेडिएशन्स असतात. इंटेन्सिटी ऑफ सनलाईट. ओके सनलाईटची जे सूर्यकिरणे आहे किंवा सूर्यप्रकाश आहे ते त्यांची इंटेन्सिटी कशावरती डिपेंड असते इट इज डिपेंड ऑन द सी लेवल. ओके
अल्टिट्यूड, लॅटिट्यूड, सीझन आणि क्लाउड कव्हरेज याच्यावरती डिपेंड असते. अल्टिट्यूड म्हणजे काय, हाईटवरती जास्त हाईट असेल तर सूर्यकिरणे क्लिअर असतील, कमी जशी जशी हाईट खाली येत जाईल तशी तशी सूर्यकिरणे काय होते, कमी होत जातील. किंवा लॅटिट्यूड, डिस्टन्सवरती डिपेंड असतं. किंवा सीझन, ओके, पावसाळ्यात सूर्यकिरणे एवढी क्लिअर नसतात ॲज कम्पेअर टू द समरमध्ये सूर्यकिरणे क्लिअर आणि ट्रान्सपरंट असतात. किंवा क्लाउड कव्हरेज, ढगाळ वातावरण असेल तर सूर्यप्रकाश व्यवस्थित येत नाही. बघा, जेव्हा ढगाळ वातावरण असेल तेव्हा आपल्याला क्लिअर असा प्रकाश दिसत नाही. ओके, थोडंसं अंधार किंवा धुके असल्या टाईप दिसतं. दिस डिपेंड ऑन द क्लाउड कव्हरेज. देन सी द व्हॉट इज मीन बाय सोलार कॉन्स्टंट. सोलार कॉन्स्टंट म्हणजे काय, हे तुम्हाला एक्झाममध्ये ह्याची डेफिनेशन विचारली जाते आणि ह्याची व्हॅल्यू, सोलार कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे ते. ओके, सोलार कॉन्स्टंट म्हणजे काय, एका मिनटामध्ये एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये सोलार एनर्जी किती फॉल होते किंवा पडते, त्याला काय म्हटलं जातं, सोलार कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. सी द डेफिनेशन ऑफ सोलार कॉन्स्टंट, द एनर्जी फॉलिंग इन 1 मिनिट. ओके, सूर्यापासून जी सोलार एनर्जी येत आहे, सूर्यकिरणी येत आहेत, ते एका मिनटामध्ये 1 मिनिट ऑन अ सरफेस एरियावरती किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एका मिनटामध्ये 1 स्क्वेअर सेंटीमीटर एरियामध्ये ॲट अ आउटर बाउंड्री ऑफ द ॲटमॉस्फियर ॲट द सन इज ॲट इट्स मीन डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ, दॅट इज कॉल्ड एज सोलार कॉन्स्टंट. सोलार कॉन्स्टंट म्हणजे काय, द एनर्जी फॉलिंग इन 1 मिनिट ऑन अ सरफेस एरिया ऑफ 1 स्क्वेअर सेंटीमीटर. एका मिनटामध्ये एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये जी एनर्जी फॉल येते ॲट द आउटर बाउंड्री ऑफ ॲटमॉस्फिअरच्या आउटर बाउंड्रीवरती, that is called as solar constant. The energy falling in 1 minute on a surface area of 1 square centimeter at the outer boundary of the atmosphere at the sun is at its mean distance from the earth, that is called as solar constant असं म्हटलं जातं. The rate at which the sun energy is received per unit area at the top of the earth atmosphere when the sun is its mean distance from the earth and atmospheric absorption has been करेक्टेड. द सोलार कॉन्स्टंट व्हॅल्यू किती असते, 1.94 कॅल पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट. ओके, 1.94 कॅल इज द युनिट ऑफ सोलार कॉन्स्टंट. सोलार कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे, 1.94 कॅल पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट. ओके, एका मिनटामध्ये एका स्क्वेअर सेंटीमीटर एरियावरती 1.94 कॅल एवढी एनर्जी काय होते, कॅलरीज एवढी एनर्जी काय होते, फॉल होते. त्यालाच काय म्हटलं जातं, सोलार कॉन्स्टंट. ओके, दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यू. ओके, फिलिंग द ब्लँक्सला तुम्हाला विचारलं जाईल, डॅश डॅश इज अ सोलार कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ सोलार रेडिएशन इज किती आहे, 1.94 कॅल पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, अँड दिस डेफिनेशन ऑफ सोलार कॉन्स्टंट. देन सी द डिप्लिशन ऑफ सोलार रेडिएशन. डिप्लिशन म्हणजे काय, लॉस ऑफ सोलार एनर्जी. जेव्हा सूर्यापासून जे सूर्यकिरणे निघतात ते आहे अशी पृथ्वीवरती येत नाहीत. ओके, त्यांच्यामध्ये लॉस होतात बाय व्हेरियस गॅसेस असतील किंवा ढगाळ वातावरण असेल किंवा पर्टिक्युलर मॅटर असेल, त्यालाच काय म्हटलं, डिप्लिशन ऑफ सोलार रेडिएशन. कशामुळे होतं, द लॉस ऑफ सोलार एनर्जी इन पासिंग थ्रू द ॲटमॉस्फेरिक लेअर इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक डिफ्लिशन. ओके, जे काही सूर्यकिरणे सूर्यापासून येतात ते काय होतात, लॉस होतो त्यांचा, डिप्लीट होतं, डिप्लिशन लॉस होतात किंवा स्कॅटरिंग होतं, विखरतात. दॅट इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक डिप्लिशन. आणि हे कशामुळे होतं, इट इज लॉस थ्रू द डिस्पर्जन, स्कॅटरिंग, रिफ्लेक्शन आणि ॲब्सॉर्प्शन. ह्या 4 गोष्टीमुळे काय होतं, डिप्लिशन ऑफ सोलार रेडिएशन होतं. ओके, सो द डिस्क्रिप्शन ऑफ दिस सोलार रेडिएशन. फर्स्ट वन इज स्कॅटरिंग. ओके, स्कॅटरिंग मराठीमध्ये काय म्हणतात, विखुरणे किंवा विखुरलेले. जेव्हा सूर्यापासून सूर्यकिरणे, सोलार एनर्जी, सोलार रेडिएशन येत असतात तेव्हा ते काय होतात, विखुरतात, आजूबाजूला विखुरले जातात. त्याला काय म्हटलं जातं, स्कॅटरिंग असं म्हटलं जातं. अबाउट 25% ऑफ इनकमिंग सोलार रेडिएशन इज स्कॅटर्ड or diffused by the atmosphere. ओके, सोलार रेडिएशन सनपासून जे 100% जे सोलार रेडिएशन निघणार आहे त्याच्यामध्ये 25% सोलार रेडिएशन्स हे काय होतात, स्कॅटर्ड होतात, विखुरले जातात. स्कॅटरिंग इज अ फिनॉमिना दॅट ऑकर्स वेन द सोलार रेडिएशन पासेस थ्रू द एअर अँड सम ऑफ द वेवलेंथ्स आर
deflected in all directions by molecule of gases, suspended particles and water vapor. ओके, हे स्कॅटरिंग केव्हा होतं? जेव्हा सूर्यापासून सूर्यकिरणे निघतात आणि ते जे एअर वातावरणात हवा असते, एअर असते, त्या एअरमधून जेव्हा ते सूर्यकिरणे पास होतात तेव्हा स्कॅटरिंग होतं. स्कॅटरिंग कशामुळे होतात? गॅसेसमुळे. वातावरणात गॅस असतात, त्या गॅसेसमुळे काय होतात? विखुरतात सूर्यकिरणे. किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स असतात, म्हणजे त्या पार्टिकलमध्ये वॉटर मॉलिक्युल्स असतात किंवा वॉटर वेपर. ओके, वाफ म्हणतो, पाण्याची वाफ. त्याच्यामुळे काय होतात? सूर्यकिरणे काय होतात? विखुरतात आणि त्याच्यामुळे जे काही सूर्यकिरणे आहेत ते काय होतात? हळूहळू त्यांचा लॉस होतो पृथ्वीवरती येईपर्यंत. दॅट इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग. देन सेकंड वन इज रिफ्लेक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्ट होतात सोलार रेडिएशन. दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. प्रतिबिंब असं म्हटलं जातं मराठीत. रिफ्लेक्शन इज द प्रोसेस वेअर बाय सरफेस टर्न्स अ पोर्शन ऑफ द इन्सिडंट बॅक इन टू द मीडियम थ्रू विच द रॅडिएशन केम. ओके, जिथून सोलार रेडिएशन निघालेले आहेत तिथून जेव्हा ते पृथ्वीवरती येतात तेव्हा ते रेडिएशन काय होतात? रिफ्लेक्ट होतात एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या पर्टिक्युलर मॅटरवरतून ते रिफ्लेक्ट होतात. त्याला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. अ सबस्टन्स reflect some insolation. This means that the electromagnetic waves simply bounce back into the space. Earth reflects an average of 36 ऑफ दी इन्सोलेशन. ओके, जे काही सूर्यकिरणे निघणारा 100% सूर्यकिरणे सूर्यापासून जे निघतात त्याच्यामधील 36% सूर्यकिरणे काय होतात? रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्शन होतं म्हणजे ते पृथ्वीवरती येत नाही, त्यांचं काय होतं? रिफ्लेक्शन होतं. ओके, रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन असं म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. ओके, द थर्ड वन इज डिस्पर्शन म्हणजे काय? पांगापांग म्हणतो आपण मराठीमध्ये. पांगतात, सूर्यकिरणे पांगलेली दिसतात. दॅट इज कॉल्ड एज डिस्पर्जन असं म्हटलं जातं. डिस्पर्जन ऑफ इन्सोलेशन इन द ॲटमॉस्फिअर इज कॉज्ड बाय रोटेशन ऑफ अर्थ्स. इन्सोलेशन म्हणजे इनकमिंग सोलार रेडिएशन. दॅट इज कॉल्ड एज इन्सोलेशन असं म्हटलं जातं. डिस्पर्जन म्हणजे काय? डिस्पर्जन ऑफ इन्सोलेशन इन द ॲटमॉस्फिअर इज कॉज्ड बाय द रोटेशन ऑफ अर्थ. ओके, रोटेशन ऑफ अर्थ वरती डिपेंड असतं डिस्पर्जन. ओके, पृथ्वी जेव्हा रोटेट होत असते तेव्हा डिस्पर्जन होतं. डिस्पर्जन ऑफ इन्सुलेशन ऑल्सो टेक प्लेस विथ द सीझन इन ऑल लॅटिट्यूड बट इस्पेशली इन द लॅटिट्यूड ऑफ द पोलार एरियाज. ओके, पोलार एरिया म्हणजे ध्रुवीय प्रदेश. ओके, द लॅटिट्यूडवरती डिपेंडेंट असतं. जेव्हा पृथ्वी रोटेट होत असते, फिरवत असते, तेव्हा डिस्पर्जन कॉज होतं. इट इज डिपेंड ऑन द सीझन. आणि जेव्हा पृथ्वी फिरते तेव्हा काय होतात? सीझन तयार होतात, सीझन कॉज होतात. ओके, दॅट इज कॉल्ड एज डिस्पर्जन. अँड लास्ट वन इज ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? मराठीत आपण त्याला काय म्हणतो? शोषणे. ओके, ॲब्सॉर्ब करणे. द प्रोसेस इन विच इनकमिंग रॅडिएशन इज रिटेन्ड बाय सबस्टन्स अँड इज इरिव्हर्सिबली कन्व्हर्टेड टू सम अदर फॉर्म ऑफ एनर्जी. जेव्हा सूर्यापासून सोलार रेडिएशन निघतात तेव्हा जेव्हा ते एअरमधून पृथ्वीवरती पास होतात तेव्हा जे काही गॅसेस असतील किंवा वॉटर मॉलिक्युल्स असतील ते सूर्यकिरणे काय करतात? ॲब्सॉर्ब करतात, शोषून घेतात. मोस्टली ऑक्सिजन आणि ओझोन हे दोन गॅस काय करतात? इट इज अ गुड ॲब्सॉर्बर ऑफ सोलार रेडिएशन. हे दोन गॅसेस जास्तीत जास्त सोलार रेडिएशन काय करतात? सूर्यकिरणे काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. आणि ऑक्सिजन ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द अल्ट्राव्हायोलेट रेज. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे असतात इट इज हार्मफुल टू दी ह्युमन बिईंग्स. इट ॲब्सॉर्ब बाय दी ऑक्सिजन आणि ऑल्सो ओझोन पण जे काही हार्मफुल रेडिएशन जे असतात ते काय करतात? ॲब्सॉर्ब करून घेतात. ओके, वॉटर वेपर इज द मोस्ट इफेक्टिव्ह रेग्युलेटर ऑफ द सरफेस टेम्परेचर ऑफ दी अर्थ. ओके, जे काही अर्थचं सरफेस टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्याचं काम हे वॉटर वेपर करतात. पाण्याची वाफ असं म्हणतो. जर वॉटर वेपर कमी असेल तर टेम्परेचर काय असतं? जास्त असतं. वॉटर वेपर जास्त असेल तर टेम्परेचर काय असतं? कमी असतं. इट रेग्युलेट्स द अर्थ टेम्परेचर. वॉटर वेपर इट रेग्युलेट द अर्थ टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम वॉटर वेपर करतात. ओके, वॉटर वेपर. देन next, what is meant by short wave radiation and what is meant by long wave radiation. Okay, short wave radiations and long wave radiations. First is the short wave radiation. Short wave radiation is a radiant energy that is in the form of light energy received on the earth. जे काही सूर्यापासून एनर्जी जे
सोलार रेडिएशन निघतात ते आहे असे पृथ्वीवरती रिसीव्ह होतात किंवा पृथ्वीवरती येतात, त्याला काय म्हटलं जातं शॉर्ट वेव्ह रेडिएशन. आणि जे जे काही रेडिएशन रिफ्लेक्ट होतात त्याला काय म्हटलं जातं लॉंग वेव्ह रेडिएशन असं म्हटलं जातं. द वेवलेंथ ऑफ शॉर्ट वेव्ह रेडिएशन फॉल्स बिटवीन द स्पेक्ट्रम ऑफ विजिबल नियर अल्ट्रावायलेट अँड नियर इन्फ्रारेड रेडिएशन्स. As the radiation fall on the earth's surface, some are absorbed while others are reflected back. जे काही सोलर रेडिएशन्स सूर्यापासून निघतात ते पृथ्वीवरती येतात त्यालाच काय म्हटलं जातं शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स. त्यामधील जे काही रेडिएशन असतील सूर्यकिरणे असतील ते काय होतात, काही ॲब्सॉर्ब होतात, काही रिफ्लेक्ट होतात. आणि डाऊनवर्ड शॉर्ट वेव्ह रेडिएशन इज सेन्सिटिव्ह टू सोलार झेनिथ अँगल, क्लाउड कव्हर अँड सरफेस अल्बिडो. आणि जे काही सोलार रेडिएशन रिफ्लेक्ट होतात त्यालाच काय म्हटलं जातं अल्बिडो असं म्हटलं जातं. आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहे व्हॉट इज मीन बाय अल्बिडो. ओके, शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड एनर्जी कम्स डायरेक्टली फ्रॉम दी सन. ओके, शॉर्ट वेव्ह रेडिएशन एनर्जी इट इज डायरेक्टली कम्स फ्रॉम दी सन, सूर्यापासून येते, बट इज नॉट फेल्ट ॲज अ हीट. ती जे काही सूर्यकिरणे येतात ते डायरेक्टली फ्रॉम सनपासून येतात आणि इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ हीटच्या स्वरूपामध्ये ते नसतात. इट कन्वर्ट्स इन टू हीट वेन इट स्ट्राइक्स ॲन ऑब्जेक्ट. ओके, then long wave infrared energy is the heat radiated from an object while has received short wave infrared radiations. Okay, you can often observe long wave infrared energy as a heat radiant from the surface of hot sidewalk or roadway as the terrestrial radiation. Okay, incoming solar radiation from the sun that is called as short wave. Okay, येणारे जे सोलार रेडिएशन आहे त्याला काय म्हटलं जातं शॉर्ट वेव्ह असं म्हटलं जातं. आणि आल्यानंतर ते ऑब्जेक्टला पास झाल्यानंतर जे काही रेडिएशन रिफ्लेक्ट होतात इट इज नॉट ॲब्सॉर्ब्ड. ओके, रिफ्लेक्ट झालेल्या रेडिएशनला काय म्हटलं जातं लॉंग वेव्ह रेडिएशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल हॉट साईडवॉक ऑन ऑर रोड वे. जेव्हा आपण दुपारच्या वेळेस रस्त्यावरून चालत असतो तेव्हा आपल्याला रस्ता गरम झालेला दिसतो किंवा आपल्या पायांना वाफा जाणवतात. ओके, दॅट इज लॉंग वेव्ह रेडिएशन. दिस नॉट ॲब्सॉर्ब्ड सोलार रेडिएशन, दिस इज द रिफ्लेक्टेड रेडिएशन दॅट इज कॉल्ड एज लॉंग वेव्ह रेडिएशन. त्यालाच काय म्हटलं जातं टेरेस्ट्रियल रेडिएशन्स असं म्हटलं जातं. ओके, then see the next point, that is the thermal and net radiations. What is mean by thermal radiation and what is mean by net radiations? याच्या डेफिनेशन तुम्हाला एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. व्हॉट इज द थर्मल रेडिएशन, व्हॉट इज द नेट रेडिएशन. ओके, थर्मल रेडिएशन म्हणजे काय, एनी ऑब्जेक्ट दॅट इज हॉट गिव्स ऑफ लाईट नोन ॲज थर्मल रेडिएशन. ओके, कोणत्याही ऑब्जेक्टवरती किंवा लाईट पास झाल्यानंतर ते हॉट होतात, इट ऑफ लाईट्स, दॅट इज नोन ॲज थर्मल रेडिएशन. Any object that is hot gives off light, that is known as thermal radiation. त्यालाच काय म्हटलं जातं ब्लॅक बॉडी रेडिएशन असं म्हटलं जातं. आणि नेट रेडिएशन म्हणजे काय, नेट रेडिएशन म्हणजे काय किरणे असं आपण म्हणतो, थर्मल औष्णिक किरणे. आणि नेट रेडिएशन म्हणजे काय, द बॅलन्स बिटवीन इनकमिंग अँड आउटगोईंग रेडिएशन्स. जे काही येणारे रेडिएशन्स आहेत आणि जाणारे रेडिएशन्स आहेत, येणारी सूर्यकिरणे आणि जाणारी सूर्यकिरणे यांच्यामधील बॅलन्स, दॅट इज कॉल्ड एज नेट रेडिएशन असं म्हटलं जातं. द बॅलन्स बिटवीन इनकमिंग अँड आउटगोईंग एनर्जी ॲट द टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज नेट रेडिएशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नेट फ्लक्स असं म्हटलं जातं नेट रेडिएशनला. अँड द लास्ट पॉईंट दॅट इज द अल्बिडो. अल्बिडो म्हणजे काय, रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन, दॅट इज कॉल्ड एज अल्बिडो असं म्हटलं जातं. अल्बिडो इज अ लॅटिन वर्ड. अल्बिडो ही कसा वर्ड आहे, कोणता वर्ड आहे, हा लॅटिन वर्ड आहे आणि त्याचं मिनिंग काय, व्हाईटनेस. ओके, अल्बिडो इज अ लॅटिन वर्ड अँड द मिनिंग इज व्हाईटनेस असं म्हटलं जातं. डेफिनेशन काय आहे, फ्रॅक्शन ऑफ लाईट दॅट इज रिफ्लेक्टेड बाय अ बॉडी ऑर सरफेस, दॅट इज कॉल्ड एज अल्बिडो असं म्हटलं जातं. किंवा रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन्स, जे काही सोलार रेडिएशन सूर्यकिरणे येतात एखाद्या ऑब्जेक्टवरती पास होतात आणि त्या ऑब्जेक्ट ते सूर्यकिरणे ॲब्सॉर्ब न करता रिफ्लेक्ट करतात, ते परत रिफ्लेक्ट करतात ॲटमॉस्फिअरमध्ये, त्याला काय म्हटलं जातं अल्बिडो असं म्हटलं जातं. ओके, अर्थ अल्बिडो, सगळ्यात जास्त अल्बिडो अर्थचा आहे, म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग किंवा अर्थ अल्बिडो पृष्ठभाग असं म्हटलं जातं. त्याच्यावरून 0.37% काय होतात, सोलार रेडिएशन रिफ्लेक्ट होतात सर्वात जास्त, आणि सर्वात कमी सोलार रेडिएशन रिफ्लेक्ट होतात 0.07 ओसिन, समुद्र आपण म्हणतो. ओके, त्याच्यात सर्वात जास्त कमी अल्बिडो हा ओसिनचा आहे. ओके, सोलार रेडिएशन काय होतात, पास होतात त्या ऑब्जेक्टमधून, आणि अर्थवरती सोलार रेडिएशन काय होत नाहीत, पास होत नाहीत, ते रिफ्लेक्ट होतात. आणि शॉर्ट ग्रासेसचा 0.20 ते 0.21 एवढा अल्बिडो आहे, आणि स्नोचा 0.66 आहे. ओके, ओसिनचा सर्वात कमी अल्बिडो आहे 0.07% आहे.
The amount of energy that is reflected by a surface is determined by the reflectivity of that surface called the albedo. ओके, जे काही सोलार रेडिएशन किंवा सोलार एनर्जी आलेली आहे त्याच्यामधील सोलार एनर्जी त्या ऑब्जेक्टला एखाद्याही ऑब्जेक्टला किंवा एखादा जमिनीचा पृष्ठभाग आहे, सोलार रेडिएशन येत आहे, सोलार रेडिएशन आल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावरून परत तरी काय होतात, रिफ्लेक्ट होतात, ॲब्सॉर्ब केली जात नाहीत. त्याला काय म्हटलं जातं, अल्बिडो असं म्हटलं जातं. अ हाय अल्बिडो मीन्स सरफेस रिफ्लेक्ट द मेजॉरिटी ऑफ द रेडिएशन दॅट हिट्स अँड ॲब्सॉर्ब द रेड्स. हाय अल्बिडो म्हणजे काय, रिफ्लेक्शन काय होतं, जास्त होतं आणि ॲब्सॉर्प्शन काय होतं, कमी होतं. दॅट इज अर्थ. ओके. आणि लो अल्बिडो मीन्स सरफेस रिफ्लेक्ट स्मॉल अमाऊंट ऑफ इनकमिंग रेडिएशन अँड ॲब्सॉर्ब द रस. ओके. लो अल्बिडो म्हणजे काय, सोलार रेडिएशन सगळ्यात जास्त ॲब्सॉर्ब केली जातात आणि रिफ्लेक्ट कमी प्रमाणात केली जाते. दॅट इज ओसेन. दॅट इज द लो अल्बिडो असं म्हटलं जातं. या डायग्रेममध्ये पहा, डायग्राम दाखवले हाय अल्बिडो आणि लो अल्बिडो. ओके. हाय अल्बिडो म्हणजे काय, दिस इज द सन. ओके, हा सूर्य आहे, याच्यापासून 100% काय होतात, सूर्यकिरणे येतात. ओके, हे एक ऑब्जेक्ट आहे, कोणतंही ऑब्जेक्ट. ओके, हे सोलार रेडिएशन याच्यावरती आल्यानंतर हे सोलार रेडिएशन याच्यामध्ये आतमध्ये ॲब्सॉर्ब केले जात नाही. जे काही सोलार रेडिएशन येतात ते काय केलं, रिफ्लेक्ट केले जातात. ॲब्सॉर्प्शन कमी असतं आणि ते रिफ्लेक्ट केले जातात. ओके, 90% दॅट इज कॉल्ड एज हाय अल्बिडो. आणि लो अल्बिडो म्हणजे काय, जे काही सोलार रेडिएशन सूर्यापासून येतात, ओके, ते काय केले जातात, आतमध्ये ॲब्सॉर्ब केली जातात आणि रिफ्लेक्शन कमी असतं, 10% असतं. दॅट इज कॉल्ड ॲज लो अल्बिडो असं म्हटलं जातं. ओके, रिफ्लेक्शन किती आहे, 10% आणि याचं रिफ्लेक्शन आहे 90%. ओके, दॅट इज कॉल्ड लो अल्बिडो आणि हाय अल्बिडो. रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन इज कॉल्ड एज अल्बिडो. ओके, दिस द होल इन्फॉर्मेशन अबाउट सोलार रेडिएशन. या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे, डेफिनेशन ऑफ सोलार रेडिएशन, नंतर डेफिनेशन ऑफ सोलार कॉन्स्टंट, सोलार कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे, डिप्लेशन ऑफ सोलार रेडिएशन, सोलार रेडिएशन डिप्लेशन लॉस कशामुळे होतात, शॉर्ट वेव्ह रेडिएशन म्हणजे काय, लॉंग वेव्ह रेडिएशन म्हणजे काय, नंतर थर्मल रेडिएशन म्हणजे काय, नेट रेडिएशन म्हणजे काय, यांचे डेफिनेशन बघितलं. आणि अल्बिडो म्हणजे काय, अल्बिडोवरती तुम्हाला शॉर्ट नोट एक्झामला येते. अल्बिडो म्हणजे काय, डेफिनेशन, टाइप्स ऑफ अल्बिडो, नंतर हाय अल्बिडो, लो अल्बिडो म्हणजे काय. ओके, दिस द इन्फॉर्मेशन ऑफ सोलार रेडिएशन. ओके, थँक्यू.